मग कोपऱ्यात बसून किती रडायचं ते रडा. हा, जेवून घ्या का, जेवून घ्या. जाणार आहे का मला ते? इथे माझा विनूच्या पोटात अन्नाचं कण नाहीये आणि मी निर्लज्जपणे काय हादडत बसू का? भाऊजींनी काही खाल्लेलं नाहीये. आम्ही हादरतो बाई. आम्ही काय पोट घ्या, निर्लज्जच होत ना आम्ही. जाऊबाई, आम्हाला तरी सुखानं जेवू द्या. आम्ही कशा जेवू शकतो या नजरेनं आमच्याकडे बघू नका आणि आम्हाला खजील करू नका. नेहमी दारातून येणाऱ्या सखू वहिनी खिडकीतून का हाक मारतायत? या परत मारणार नाहीत ना? काय करू मी? भाऊजी, शिरा आणलाय. असं उपाशी राहून तुमची तब्येत लवकर बरी कशी होईल? तुमच्या आवडीचा शिरा आणलाय, घ्या, खाऊन घ्या. नाही का? हो भाऊजी, तुम्ही असं का करताय? माझ्याशी बोलत का नाही आहात? काय झालं ते तरी सांगा ना. भाऊजी, तुम्हाला खरंच मी मारलंय असं मनापासून वाटतं का? नाही हो वहिनी, पण मनानं वाटत तर नाहीये, पण तुम्हीच दिसला होता हे नक्की खरंय. भाऊजी, तुम्हाला मी मारलं असं तुम्हाला वाटतंय कारण माझ्यासारखीच हुबेहूब दिसणारी कोणीतरी आहे. इतकी हुबेहूब की समोरच्या बघणाऱ्याला वाटेल, अरे ही तर सखूच आहे. काय? होय भाऊजी, हे सगळं तीच करते आणि हा माझ्यावरती येतो. माझ्यावर विश्वास ठेवा हो. मी सगळ्यांना सांगते, पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवतच नाहीये. काहीतरी भयंकर आणि अभद्र करते आणि मला ते सिद्धच करता येत नाहीये. मी काय करू हो भाऊजी, काय करू? बापरे, अहो मला तर काहीच कळत नाहीये हो. भाऊजी, मी माझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांगते की हे सगळं मी नाही केलंय. हे सगळं त्या खोट्या सखूने केलंय. वहिनी, मी चुकलो. खरंच मी चुकलो. पण मला खात्री होतीच की माझ्या सखू वहिनी मला विनाकारण नाही मारणार आणि माझ्या शूरवीर धीराने असं रडलेलं मला आवडणार नाही. भाऊजी, आता डोळे पुसा बघू आणि हा शिरा खाऊन घ्या. आता खाताय की मी भरवू? वहिनीनेच मला मारले. सखू वहिनींवरचा माझा विश्वास बिलकुल हलणार नाहीये. मग तुझा विश्वास का दळमळीत होतोय? नाही, विनू म्हणतोय तेच बरोबर आहे. काहीतरी गडबड आहे. ह्या सगळ्या प्रकारात सखूला उगाच गोवलं जाते. सखू निरागस आहे,
मला एका गोष्टीची खात्री आहे, सखू वहिनीने जर हे केलं असेल तर त्यामागे नक्कीच योग्य कारण असेल. मला सखूशी बोलायला हवं. सखू, अगं कुठे आहेस तू? काकू, अगं तू रडतेस का? काय झालं? अरे काय करणार दिगू, विनू अजून जेवलेलंच नाहीये रे. मी इथे चुलघरात मरते, पण माझं लेकरूच उपाशी आहे. अगं मग मला सांगायचं ना काकू. तू रडू नकोस बरं, मी बघतो. हं, रडू नकोस. निधान या दिगूला तरी माझ्या विनूची काळजी आहे. विनू, शिरा, हो, सखू वहिनीने दिलाय. सखूनी? शिरा दिला आणि मग रडतो कायस तू? परत तुला काही केलं का? नाही रे दादा, सखू वहिनीने मला सगळं सांगितलंय रे. त्यांनी मला मारलेलं नाहीये. त्यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी दुसरी खोटी सखू आहे. तिनेच हे सगळं केले. अहो, मी म्हटलं होतं ना, तशी कोणीतरी आहे माझ्यासारखी दिसणारी हुबेहूब आहे. सखू वहिनीने विठू राहायची शपथ घेतली. आता तूच सांग, सखू वहिनी विठू राहायची शपथ घेऊन खोटं बोलतील का रे? कधीच नाही. माझ्या सखू वहिनी खऱ्या आहेत रे. ते हे सगळं करू शकत नाही. सगळे त्यांना उगाच छळत आहेत. हुबेहूब दिसणारी दुसरी सखू? कसं शक्य आहे? पण सखू खोटं बोलणार नाही आणि विठुरायाची शपथ घेऊन तर नाहीच नाही. मग हा काय प्रकार आहे? विठुराया, अरे काय माझ्या नावाने काय चाललंय? अशी कशी हुबेहूब कोणीतरी माझ्यासारखी? कितीही शोधलं तरी ती सापडत नाहीये, पळून जाते. सगळ्यांना ती एवढा त्रास का देते रे? हा, आता तू सांग, मी काय करू? मी काही करत नाही तरी एवढ्या सगळ्या भयंकर